घेतले एकविरा देवीचे दर्शन। तर नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। गुरुवारी सकाळी लवकर उठून फ्रेश वगैरे होऊन पोहे आणि चहाचा नाश्ता वगैरे केला आणि आम्ही प्रवासाला निघालो। ॲक्च्युली आम्ही कुठे जायचं हे ठरवले नव्हते, कुठेतरी फिरून येऊया असे फक्त ठरवले होते। मग आम्ही गाडीमध्ये CNG भरून घेतला आणि आम्ही पुढे प्रवास करण्यासाठी निघालो। तर आम्ही कुठे जायचे असं ठरवत होतो, तर मग आमचं अचानक लोणावळ्याला जाण्याचे ठरवले। मग जाताना एकविरा देवीचे मंदिर लागते, तर मग आम्ही एकविरा देवीला जायचे ठरवले। मग एके ठिकाणी ऊन खूप होते, तर उसाच्या रसासाठी आम्ही थांबलो। तिथे थंड असा उसाचा रस वगैरे पिलो आणि पुढे निघालो। मीही उसाचा रस वगैरे पिला आणि तिथून आम्ही मग नंतरनं एका हॉटेलमध्ये गेलो, तिथे फ्रेश वगैरे झालो आणि पुढे प्रवास करण्यासाठी निघालो। मग खाली एकविरा देवीच्या तिथे तिकीट वगैरे काढले आणि गाडी पार्किंगला पार्क केली, तिथेही परत तिकीट आहे। आणि इथून आम्ही आत्ता पायऱ्या चढण्यासाठी एकविरा देवीच्या निघालेलो आहोत। तर तुम्ही पाहू शकाल खूप ऊन होते आणि खूप दमल्यासारखं झालं। उन्हामुळे ॲक्च्युली खूप दमल्यासारखं झालं। वर आल्यानंतर ना आम्ही लेणी पाहण्यासाठी तिकीट काढले, तर प्रत्येकी 20 रुपये तिकीट आहे आणि हे तिकीट आपण मोबाईलवर ऑनलाईन करू शकतो, परंतु त्याची बरीच प्रोसेस आहे। आणि नंतर आम्ही फर्स्ट लेण्या बघून घेतल्या। लेण्या पाहण्यासाठी आम्ही इकडे आलो, तर तिथे खूप थंड वाटत होतं। दगडी बांधकाम केलेले आहे आणि याच्यामध्ये खूप असे एवढे ऊन होते तरीही खूप थंड वाटत होते। तुम्ही पाहू शकाल खूप मस्त असे कोरीव काम केलेले आहे। तिथे आम्ही फिरलो, फोटो वगैरे काढले। नंतर तिथे शेजारी अजून लेण्या आहेत, तिथे गेलो आणि लेण्या वगैरे तिथल्याही बघितल्या, तिथेही फोटो वगैरे काढले। तिथे जराशा आतमध्ये जाताना भुयारी मार्ग आहे आणि हे आहेत ते मी तुम्हाला म्हणले त्या लेण्या आहेत। तिथून आतमध्ये इथून पायऱ्यांमधून वर जाण्यासाठी भुयारी मार्ग आहे आणि इथून वरून असा हा व्ह्यू दिसत आहे मंदिराचा। इथे आतमध्ये आल्यानंतरनं तुम्ही पाहू शकाल यामध्ये असे छोटे छोटे दरवाजे केलेले आहेत आणि आतमध्ये छोट्या छोट्या रूम आहेत। नंतरनं देवीचे दर्शन घेण्यासाठी गेलो। आम्हाला वाटलं की लाईन खूप मोठी होती असं बाहेरून दिसत होते, परंतु असं वाटलं की खूप उशीर लागन लाईनमध्ये थांबण्यासाठी, परंतु लाईन फक्त बाहेरून होते, आतमध्ये कोणीच नव्हतं। त्यामुळे एक 5 ते 10 मिनटामध्ये आमचे दर्शन झाले। दर्शन वगैरे घेतले आणि आम्ही नंतरनं पुन्हा माघारी आलो खाली आणि गाडीमध्ये बसलो आणि तिथून पुढे आम्ही सरळ लोणावळ्याकडे निघालो। तिथे गेल्यानंतरनं लोणावळ्याच्या तिथे थोडा वेळ बसलो, इथे थोडे फोटो वगैरे काढले। इथे खूप छान वाटत होते। संपूर्ण नगर परिषद लोणावळा असे इथे आहे। मी फर्स्ट टाईमच आलेले आहे, हे पाहिले, ते फोटो वगैरे काढले आणि मग तिथून आम्ही माघारी निघालो, कारण की 5 वाजून गेले होते। मग पुन्हा दुसऱ्या दिवशी ऑफिस होते। मग इथे आम्ही चुलीवरचं जेवण आहे पाटीलवाडा म्हणून हॉटेल, तिथे आलो। तिथे आल्यानंतर मी अंडा थाळी घेतली, त्यात अक्षयाने आणि मम्मीने चिकन थाळी घेतली आणि आम्ही घरी आलो। तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा।